शहरातील रस्त्यांची जीवघेण्या खड्ड्यांनी आतापर्यंत 6 जणांचा बळी घेतल्यानंतर आणि थेट आपल्या विरोधात रोष वाढत असल्याचं बघून अखेर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी 35 अभियंत्यांवरच कारवाईचा बडगा उगारलाय। मात्र गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर आयुक्तांनी नोटिसा बजावल्याचं चित्र आहे। महापालिकेच्या महासभेतही नगरसेवकांनी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता। महापालिकेसोबतच स्मार्ट सिटी आणि MNGLच्या कामावरही सवाल उपस्थित करण्यात आले होते। नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी येऊनही खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत। यापूर्वीच 18 कंत्राटदार आणि 26 कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। आता थेट कार्यकारी अभियंत्यांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे। यामध्ये 9 कार्यकारी अभियंते आणि 26 उपअभियंते कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे संबंधितांना अवघ्या 3 दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि खुलासा समाधानकारक नसेल तर थेट शिस्तभंगाची कारवाई करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवण्याचा इशारा देण्यात आला आहे। अग्रवालांवर अखेर नोटीस, पण कारवाई किती ठोस? म्हाडा घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याच्या आरोपानंतरही कारवाईपासून दूर राहिलेले शहर अभियंता संजय अग्रवाल यांना आता खड्ड्यांच्या प्रकरणात आयुक्तांनी नोटीस काढली आहे। मात्र अग्रवाल यांना बजावण्यात आलेली ही नोटीस केवळ दिखाऊ कारवाई ठरणार का, असा सवाल आता उपस्थित होतो आहे। या कारवाईवर आता शहरातील आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।